हॅलो. नमस्कार, गुड मॉर्निंग. विचारा प्रश्न. काल आपल्या एका YouTube वाचकांनी एक श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता. नित्य अनित्य वस्तुविवेक म्हणजे नेमकं काय आणि तो कसा करावा, आणि अशा काही ही गोष्ट अनित्य ही गोष्ट नित्य असे काय आपल्याला वर्गीकरण कुठपर्यंत करता येते आणि याचा नेमका फायदा काय, असा तो स्वरूपाचा प्रश्न आहे. पहा काय आपल्याला चिंतन मनन करता येते. ठीक आहे. सज्जन प्रश्न करते हो. नित्य अनित्य वस्तू विचार म्हणजे काय, हा आपला पहिला प्रश्न आहे. आता एक निश्चित आहे की निर्मितीमध्ये अनेक वस्तू, ज्यामध्ये निसर्ग अर्थात झाड माड, नद्या नाले ओढे तलाव खेरीज कीड पासून पशु पक्ष्यांपर्यंत चतुष्पाद प्राणी, नंतर अर्थातच द्विपाद, आता चाण्या किंवा खारी पक्षी हे द्विपाद आहेत. द्विपाद पशु पक्षी, नंतर चतुष्पाद पशु, द्विपाद माणूस, अगदी मूळ अमिबापासून डायनासोर पासून सर्व अतिउत्क्रांत झालेल्या मानवापर्यंत, आणि निसर्गातील पृथ्वी तेज वायू आकाश या पंचमहाभूतातून निर्माण झालेल्या नैसर्गिक शक्ती वस्तू, हे सर्व निर्माण झालेलं आहे. आता हे जे निर्माण झालेलं आहे ते सतत स्थित्यंतरात असतं. म्हणजे असं पाण्याची वाफ होते, वाफेचा ढग होतो, ढगाला थंडावा लागतो, परत पाणी येतं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं स्वरूप सतत बदलत असतं. आता माणूस जन्माला येतो, माणूस मरतो. आता तोच माणूस जन्माला येतो म्हणायची काही आवश्यकता नाही, कारण तो एक विवादास्पद भाग आहे. परंतु माणूस जन्माला येतो, काही काळ राहतो, जातो. अशा तऱ्हेने माणसं जन्माला येणं, राहणं, जाणं अशा गोष्टी आहेत. म्हणजे सर्वसाधारण ह्या ज्या वस्तू आहेत त्या निर्माण होतात, काही काळ राहतात, जातात, पुन्हा निर्माण होतात. तत्तो जायते त्वत्तिष्ठति त्वयि लयमेष्यति त्वयि प्रत्येति. तुझ्यातून जन्माला येतात, तुझ्यामध्ये स्थिर राहतात, तुझ्यातच लय पावतात आणि परत तुझ्यातूनच प्रत्ययास येतात. आता इथे जे तुझ्यातून म्हटलेलं आहे त्या म्हणण्याचा अर्थ लक्षात घ्या. ज्या अर्थी अनेक वस्तू, विषय, जाती, प्रजाती, कीड मुंगी, श्वापदे, मानव येतात, राहतात, जातात, येतात, जातात, राहतात, त्या अर्थी एक निश्चित आहे की या सर्व येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टींना काही ना काही प्लॅटफॉर्म असलाच पाहिजे. आणि पडद्यावर चित्रपट येतो आणि जातो, पडदा स्थिर असतो. तशाच तऱ्हेने या सर्व येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी या कोणत्या ना कोणत्या तरी पायावर स्थिर असल्या पाहिजेत. आता कोणता ना कोणता तरी पाया, म्हणजे व्हॉट एव्हर इट मे बी, बट देअर इज सर्टन बेस विच इज परमनंट, अँड ऑन दॅट बेस on that base which is not permanent comes, stays, goes, again comes, stays, goes, असं चालू आहे. म्हणजे परमनंट आणि इम्परमनंट असा हा खेळ आहे. तेव्हा जे काही परमनंट आहे त्याला शाश्वत किंवा सत्य म्हटलेलं आहे. आता हे जे सत्य आहे, शाश्वत आहे, ते केवळ आणि केवळ अनुमानाने सांगता येतं. याचं कारण असं आहे, जरी आपण सत्य म्हणजे काय सांगितलं तरी सत्य म्हणजे काय सांगताना आपण डायरेक्ट सत्य सांगितलं तर लोकांना कळत नाही. सत्य म्हणजे काय नाही ते सांगितलं जातं. म्हणजे सत्य सांगताना असत्याचा आधार घेतला जातो आणि असत्य म्हणजे काय सांगताना सत्याचा आधार घेतला जातो. इथे सुद्धा
आत्म आणि अनात्म. अनात्म याचा अर्थ टेम्पररी, अशाश्वत, आणि आत्म याचा अर्थ शाश्वत, परमनंट. आता आत्म अनात्म, सत्य असत्य, अंधार उजेड ही एकमेकांच्या संदर्भाने स्पष्ट केली जातात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकाला दुसऱ्याचा आधार आहे आणि दुसऱ्याला एकाचा आधार आहे. म्हणजे जोपर्यंत वस्तू, व्यक्ती, विषय एकमेकावर आधारित आहेत आणि कुठलाच वस्तू, व्यक्ती, विषय ही स्वतःच स्वतःला असणेपणी जाणत नाही, अशी कुठलीच वस्तू जी स्वतःच स्वतःला असणेपणी जाणत नाही, अशी कुठलीच वस्तू परमसत्य, शाश्वत किंवा अनादि अनंत किंवा पायारूप किंवा मूलरूप मानता येत नाही. आता सांगायचा मुद्दा असा आहे की सत असत वस्तू विवेक. आता वस्तू याचा साधा अर्थ आहे कमोडिटी. आता त्या कमोडिटी मध्ये अर्थातच पशु, पक्षी, कीड, मुंगी, मानव हे सुद्धा वस्तू ज्यातच आहेत. म्हणजे काही वस्तू जड आहेत, काही तुलनेने चेतन आहेत. माणसासारखे वस्तू नुसत्याच चेतन नाहीत, तर त्यांना सत असत विवेक करायची क्षमता आहे. ज्या प्रश्नातूनच सत असत वस्तू विवेक म्हणजे काय हा प्रश्न विचारला गेला आहे. आता ज्या अर्थी सत असत वस्तू विवेक हा प्रश्न विचारला गेला, त्या अर्थी सत असत बद्दल कुतूहल प्रत्येक माणसाच्या मनात असतच असतं. किंवा सत असत बद्दलच असणारं कुतूहल आणि त्या शमनार्थ प्राप्त केलेलं ज्ञान याच्यातच आपल्या एका प्रश्नाचं उत्तर आहे. या प्रश्नाच्या अर्ध्या भागाचं उत्तर आहे की सत असत वस्तू विवेकाचा फायदा काय. सत असत वस्तू विवेकाचा फायदा काय हा प्रश्न ज्याने विचारला त्याला फायदा म्हणजे इतक्या सोप्या भाषेत सांगता येईल की सत असत वस्तू विवेकाचा फायदा काय हा प्रश्न ज्या अर्थी प्रश्नकर्त्याच्या मनात आला त्या अर्थी प्रश्नकर्त्याला सत्य काय असत्य काय हे जाणण्याची उत्सुकता आहे. म्हणजे सत्य काय असत्य काय हे जाणण्याची उत्सुकता आणि त्यातून जर सत्य असत्याबद्दल नेमकी समज दृढ झाली, धारणा पक्की झाली, तर त्या धारणेमुळे कुतूहल जे शमेल आणि शंकांचं मूलभूत उत्तर मिळेल, ज्याच्यामुळे ज्ञानाची बैठक पक्की होईल. हाच सत असत वस्तू विवेकाचा होणारा फायदा आहे. आता हे त्याचा फायदा काय सांगून झालं. आता परत सत असत वस्तू विवेकाकडे वळूया. सर्वसाधारणपणे माणसाचे अनुभव जागृती, स्वप्न आणि निद्रा. आता जागेपणी सर्वसाधारण जे अनुभव असतात ते माणसाचे जागेपणी सर्वसाधारण अनुभव सारखेच असतात. म्हणजे झाड जसं एका माणसाला दिसतं तसंच ते दुसऱ्या माणसाला दिसू शकतं. अर्थात झाडामध्ये हे आंब्याचं झाड आहे, हे नारळाचं झाड आहे, डाळिंबाचं झाड आहे, हे सफरचंदाचं झाड आहे, ही वर्गवारी माणसाने केलेली आहे. आणि या संपूर्ण वर्गवारी ऐकू येतंय ना आपल्याला? हा, या संपूर्ण वर्गवारी करण्याची ही जी क्षमता माणसामध्ये आहे तिला आपण म्हणतो वस्तूंची नाव, रूप आणि वर्णानुसार विगतवारी म्हणजे क्लासिफिकेशन करणं. तेव्हा व्यवहारात बघायला गेलं तर सर्व वस्तू आहेत, पण तू माणसाने त्या वस्तूंना नावं ठेवली आणि माणसाने स्वतःला माणूस ज्याच्यामध्ये सदसत विवेक आहे हा सर्वश्रेष्ठ आहे असं माणसानेच त्याच्या बुद्धीद्वारे ठरवलेलं आहे. काही फरक पडत नाही. परंतु ज्याला व्यावहारिक सत्ता म्हणतात त्या व्यावहारिक सत्तेमध्ये रियालिटी हा जो शब्द आहे त्यातील मूळ धातू आहे रेस. रेस म्हणजे वस्तू. वस्तू जशा आहेत तशा, दॅट इज रियालिटी. पण वस्तू जशा आहेत तशा म्हणताना त्या वस्तूचं वर्गीकरण करण्याची क्षमता
त्याचं क्लासिफिकेशन करण्याची क्षमता मानवी मेंदूमध्ये आहे. ही मानवी मेंदूची जी विशेष क्षमता आहे त्याच क्षमतेच्या आधारे सदसत वस्तुविवेक मानव आजपर्यंत करत आलेला आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्याला आपण जमीन म्हणतो, ज्याला आपण झाडं म्हणतो, ज्याला आपण माणूस म्हणतो, पशु पक्षी म्हणतो, हे सुद्धा मर्यादित अर्थाने भाषेच्या उपलब्धीनंतर केलेलं वर्गीकरण आहे. पण मुळामध्ये हे आहे तसं आहे. त्याचं वर्गीकरण ही मानवी मनाची बुद्धीची किमया आहे. पण वर्गीकरण केलं नाही तरी सुद्धा एक निश्चित आहे. आता माणूस म्हणून डोळे उघडे असल्यानंतर प्रत्येक माणसाला समोर जे दिसतो, आता त्याला कमीत कमी निसर्ग असा शब्द आपण वापरू. तो निसर्ग एकाच जागी 5 जण बसले तर तो निसर्ग जागे असलेल्या माणसाला सर्वसाधारणरित्या जसं आहे तसं दिसतं. परंतु इथे एक गंमत येते. आता समजा आपण इथे बसलोय, शेजारी 4 माणसं आहेत आणि जिथे बसलोय ती जागा सध्या आपण समजा वाघमारे यांच्या मालकीची आहे. तशी आपण पटकन विचारतो, वाघमारे ही जी तुमची बाग आहे ना, या बागेतली ही झाडं मी ओळखतो, ही अमुक अमुक झाडं मला माहितीची नाहीत कारण ती कोकणातली नाहीत. मग वाघमारे त्याचं ज्ञान देतात. परंतु इथे गंमत काय होते, वस्तू आहेत आणि त्या वस्तूंची मालकी, त्या वस्तूंचा हक्क वाघमारेंकडे आहे हे जेव्हा आपण मान्य करतो, त्या वस्तू जगतावर सत्ता म्हणून, व्यावहारिक सत्ता म्हणून आपण याचा ना त्याचा हक्क मान्य करतो. म्हणून रियालिटी ही सुद्धा डिस्टॉर्ट झालेली आहे. वस्तू जगत आहे पण त्याची मालकी वगैरे हे शब्द जे आहेत ते वस्तुतः चुकीचे आहेत. जमीन आहे पण 7-12 माझा 8 माझा हे वर्गीकरण चुकीचं आहे. हरकत नाही, तरी सुद्धा जे जसं आहे ते जागेपणी सर्वांना दिसतं आणि सर्वसाधारण ते सारखं दिसतं. हा जागृतीतला वस्तूचा अनुभव आहे. परंतु आता एका जागून 5 माणसं उठली आणि रात्री झोपेत गेल्यानंतर 5 माणसांना जर स्वप्न पडलं तर असं काही नाही की 5 माणसांना स्वप्न त्या सकाळी तिथे होते तेच पडेल असं. प्रत्येकाचं स्वप्न वेगवेगळं असू शकतं. म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये, जागृतीमध्ये सर्वसाधारण वस्तूंचा अनुभव सर्वांना सारखा येतो. परंतु स्वप्नामध्ये मात्र ज्या गोष्टी आपणाला दिसतात त्या गोष्टी प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात. इथे एक गंमत आहे. राजा जनकाला स्वप्न पडलं की तो स्वप्नात भिकारी झालाय आणि भीक मागतोय आणि तो हडबडून जागा झाला, घाबरून जागा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने विश्वामित्र मुनींना विचारलं, मुनी हो, मी स्वप्नात भिकारी होतो, हे सत्य आहे का असत्य आहे? तर विश्वामित्र म्हणाले, ज्या अर्थी स्वप्नात तू भीक मागताना दिसलास आणि घाबरून हडबडून जागा झालास त्या अर्थी तू स्वप्नात भिकारी होतास. स्वप्नातलं वास्तव तू भिकारी आहेस. परंतु आता ज्या अर्थी तू राजा म्हणून मला प्रश्न विचारतोस त्या अर्थी जागेपणीचे वास्तव तू राजा आहेस. म्हणजे जागेपणी राजा हे वास्तव आहे आणि जनकाला स्वप्नात तो भिकारी दिसला, हे स्वप्नात भिकारी हे वास्तव आहे. मी जागेपणी राजा हे वास्तव आहे, स्वप्नात भिकारी हे वास्तव आहे. म्हणजेच स्वप्नात तो भिकारी दिसला म्हणजे राजा नाही हे वास्तव आहे आणि जागेपणी तो राजा आहे तो जाणतो म्हणून तो भिकारी नाही हे वास्तव आहे. म्हणजे त्याचं उत्तर, राजा तू राजाही आहेस, तू भिकारी आहेस. स्वप्नाच्या वास्तवात तू राजा नाहीस तर भिकारी आहेस आणि जागृतीच्या वास्तवात तू भिकारी नाहीस तर राजा आहेस. म्हणजे जागेपणी जे दिसतं त्याच्या विपरीत स्वप्नात काहीतरी दिसू शकतं. म्हणून जागेपणीचं वास्तव हे स्वप्नात नसतं, ते वेगळंच असतं. हे झालं जागृती आणि स्वप्नाचं. मग आता उरली गाढ झोप. गाढ झोपेमध्ये काय होतं? गाढ झोपेमध्ये ज्ञाता म्हणजे जो झोपला तो, त्या गाढ झोपेमध्ये सुषुप्तीमध्ये ज्ञाता विलय पावतो. म्हणजे ज्ञाताला मीपणाचा, आपल्या असणेपणाचा गाढ झोपेमध्ये विसर पडतो
आता गाढ झोपेमध्ये जो आहे त्याला स्वतःचा विसर पडला, परंतु झोपेतून जागा झाल्यानंतर तो म्हणतो मला काय छान झोप लागली होती, आता कसं ताजं तवानं वाटतं. म्हणजे सुषुप्त असलेला त्या सुषुप्तीमध्ये गाढ झोपेमध्ये झोपलेला त्या गाढ झोपेत विलय पावला, परंतु गाढ झोपेमध्ये झोपी गेलेला लय पावला, तरी सुद्धा झोपी गेलेला लय पाहून सुद्धा गाढ झोपेमध्ये तो एक अनुभव घेत होता. आणि जागेपणी तो म्हणतो रात्री मला काय छान झोप लागली, आता कसं ताजं तवानं वाटतं. म्हणजे गाढ झोपेमध्ये जो करता असतो, जो झोपणारा असतो, तो गाढ झोपेमध्ये विलय पावतो. तरी सुद्धा गाढ झोपेत असताना सुद्धा त्याच्या नकळत त्याला एक अनुभव येत असतो. आणि जागा झाल्यावर तो म्हणतो वा मला काय छान झोप लागली, आता कसं ताजं तवानं वाटत आहे. याचा अर्थ जागृतीमध्ये सर्वांना सर्वसाधारणपणे सर्व गोष्टी सारख्याच दिसतात. स्वप्नामध्ये वेगवेगळी स्वप्न दिसतात, त्या कारणाने वेगवेगळे अनुभव येतात. आणि गाढ झोपेतून जागे झाल्यानंतर माणूस म्हणतो मला काय छान झोप लागली होती. जर गाढ झोपेत मी सुद्धा विसरला असेल तर तो मी विसरला याचा अर्थ मी नाहीसा झालेला नव्हता. झोपेमध्ये मीचा लय झाला आणि झोपेमध्ये मीचा लय झाला, तरी सुद्धा तिथली अनुभूती जागा झाल्यावर तो व्यक्त करतो. याचा अर्थ जागृतीमध्ये आपणाला दिसणारं जग सर्वसाधारणपणे सर्वांना सारखंच दिसतं, स्वप्नामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने दिसतं आणि गाढ झोपेत खरं तर काहीच दिसत नाही. तरी सुद्धा तो अनुभव जाग झाल्यानंतर माणूस व्यक्त करताना जर गाढ झोप लागली असेल तर तो अनुभव साधारणपणे काय छान झोप लागली, ताजं तवानं वाटलं असं व्यक्त करतो. आता बघा जग एकच, माणूस एकच, परंतु माणूस जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये 3 अवस्थांमध्ये 3 तऱ्हेचं त्याला जाणवतं. 3 तऱ्हेचं 3 अवस्थांमध्ये जाणवतं. जग एक, माणूस एक, 3 अवस्थांमध्ये 3 तऱ्हेचं जाणवतं. याचा अर्थ कसा आहे, या ज्या अवस्था आहेत त्या वस्तीला कायम टिकत नाहीत. जे जागृतीतलं सत्य असतं ते स्वप्नामध्ये असत्य असू शकतं. जे स्वप्नातलं स्वप्न दृश्य सत्य म्हणून वाटतं ते जागृतीमध्ये असत्य असू शकतं. आणि गाढ झोपेमध्ये तर काहीच जाणवत नाही, तरी सुद्धा उठल्यानंतर त्याला ताजं तवानं वाटतं. म्हणजे एक माणूस 3 अवस्थात या जगाचा अनुभव 3 तऱ्हेने घेतो. मग आता हे जग खरं आहे का नाही, हे अनुभव खरे आहेत का नाहीत, तर याचा एवढाच अर्थ आहे हे जग आहे, माणूस आहे, माणसाला जाग आहे, माणसाला स्वप्न आहे, माणसाला गाढ निद्रा आहे, तरी सुद्धा या सर्व गोष्टीचा येणारा अनुभव त्याला कमी जास्त प्रमाणात सतत बदलता येतो. मग जग आहे, माणूस आहे, जागृती आहे, स्वप्न आहे, सुषुप्ती आहे, अनुभव येणारे जाणारे आहेत. मग यात नेमकं सत्य काय? यात सत्य एकच आहे, जागृती आहे, स्वप्न आहे, निद्रा आहे. जागृतीतला अनुभव स्वप्नाशी ताळमेळ खात नाही, स्वप्नातला अनुभव जागृतीशी ताळमेळ खात नाही. आणि गाढ झोपेत तर गाढ झोपच असते, तिथे अनुभव नाही म्हटलं तरी सुद्धा गाढ झोपेतून उठल्यानंतर छान वाटतं, आरामदायी वाटतं असं म्हटलं जातं. म्हणजे या सर्वाच्या पलीकडे एकच आहे, त्या 3ही अवस्था आहेत. 3ही अवस्था वेगवेगळे अनुभव देतात आणि 3ही अवस्था वेगवेगळे अनुभव दिले तरी सुद्धा अनुभव घेणारा केवळ आणि केवळ जो असतो तो असतो. आता जो असतो तो असतो याचा अर्थ असा, तिथे म्हणेल नारायण पाटणकर मी म्हणेल, अरुण वाघमारे मी म्हणेल, प्रश्नकर्ता त्याच्या नावाने मी म्हणेल, परंतु त्यांची नावं वेगळी आहेत, त्यांची रूपं वेगळी आहेत. तरी सुद्धा असणे पण हे जे मुळाशी आहे ते शुद्ध आहे. म्हणून मी जागा आहे, मी स्वप्नात होतो, मी गाढ झोपेत होतो, याच्यात आहे होतो जरी म्हटलं
तरी आहेच होतो हे भूतकाळातलं रूप आहे एवढंच. परंतु त्याचा एकच अर्थ आहे सर्वाच्या मुळाशी काही ना काही निश्चित आहे. या असणेपणालाच सत्य म्हणतात. आणि या असणेपणावरचं जे जे आहे ते येणारं जाणारं म्हणून त्याला असत्य किंवा अशाश्वत म्हणतात. आता शाश्वत आणि अशाश्वतातला सद्वस्तू आणि वस्तू, सद्वस्तू सतत असणारी वस्तू आणि वस्तू म्हणजे सद्वस्तूवर उभी राहणारी दुसरी वस्तू. म्हणून पाया ही सद्वस्तू आहे, इमारत ही वस्तू आहे. इमारत पडली तरी पाया पडत नाही, पाया जमीन म्हणून राहतो. त्या जमिनीवर दुसरी इमारत येते, जमीन म्हणून पाया राहतो. म्हणजे इमारत आणि जमीन याच्या संदर्भात जमीन ही पूर्ण सत्य आहे आणि इमारत येणारी जाणारी आहे. असा सर्व विचार केला तर संपूर्ण विश्वाचं हे येणारं जाणारं पण आहे ते ज्याच्यावर उभं आहे त्याला फक्त आणि फक्त असणे म्हणतात. आणि ते असणे असल्याशिवाय पडद्याशिवाय चित्र नाहीत, मनाशिवाय जाणीवा नाहीत, कागदाशिवाय डिझाईन नाही, चैतन्याशिवाय निर्मिती नाही. म्हणून सर्वाच्या मुळाशी असणार आणि ज्याच्यावर येतं जातं राहतं नसतं होतं परत येतं अव्यक्त व्यक्त अव्यक्त असा खेळ ज्याच्यावर चालतो त्या मूळ गोष्टीला शाश्वत सत्य किंवा सद्वस्तू सतत असणारी वस्तू म्हणतात. आणि वरच्या गोष्टींना अशाश्वत किंवा असत म्हणतात. म्हणून सत म्हणजे जे कायम असलेपणी आहेच आहे ते शाश्वत सत्य म्हणजेच सद्वस्तू म्हणजेच नित्य असणे. आणि त्यावर येणारं जाणारं आहे ते अनित्य आहे. हा तो नित्यानित्य विवेक. आता याचा फायदा काय तर हा प्रश्न विचारणाऱ्याला हा प्रश्न निर्माण झाला, त्याच्यामध्ये जाणीव निर्माण झाली, औत्सुक्य निर्माण झालं. त्याचा औत्सुक्य जर शमलं असेल तर निश्चितपणे हे औत्सुक्य जे निर्माण झालं ते शमन हाच त्या सत असत विवेकाचा ताबडतोबीचा फायदा आहे. आणि दुसरा एक फायदा फार महत्वाचा आहे तो सांगतो आणि हे निरूपण संपवतो. बुद्धाने म्हटलेलं आहे सर्वम क्षणिकम म्हणजे सर्व काही क्षणकाल आहे. पुढे म्हटलेलं आहे सर्वम दुःखम आणि पुढे म्हटलेलं आहे सर्वम शून्यम. सर्व क्षणभर आहे नंतर ते नष्ट होणार आहे आणि जे क्षणभर आहे ते नष्ट होतं, ते नष्ट आल्याने दुःख होतं. म्हणून सर्व क्षणिक आहे म्हणून सर्व दुःखमय आहे आणि सर्व क्षणिक आहे आणि दुःखमय आहे म्हणून सर्व शून्य किंवा निरर्थक आहे. हे त्याचा म्हणण्याचा सरळ अर्थ आला. परंतु सत्यासत्य विवेक कळला तर जे शाश्वत आहे ते प्रेम ज्ञान आणि आनंदाने परिपूर्ण आहे हे जर लक्षात आलं तर सब्बम क्षणिकम याचा अर्थ असा घेता येतो. हे बुद्धाला तोच अर्थ अभिप्रेत आहे. तो बुद्ध भिक्खूला म्हणतो हे भिक्खो तू आत्ता उभा आहे, पुढच्या क्षणी तू आडवा पडशील आणि माती खाशील. तुला लक्षात घे सर्व क्षणिक आहे. हे सांगताना त्याला अभिप्रेत आहे हे जे सर्व क्षणिक आहे हे जे सर्व क्षणभंगूर आहे हा क्षण नष्ट होणारा आहे. अशा क्षणभंगूर अवस्थेत सुद्धा आत्ता जो तू क्षण आहे तो ज्ञानामध्ये घालवलास तर तुला जो ज्ञानाचा आनंद मिळेल. त्यामुळे हा क्षण क्षणभंगूर न राहता हा क्षण क्षण अंगूर द्राक्षासारखा गोड होईल. त्या कारणाने जो द्राक्षासारखा क्षण गोड झाला तो क्षण भंगूर होण्या अगोदर अंगूर म्हणून आनंदमयी झाला. म्हणून क्षणभंगूर हे क्षण अंगूर होतं ज्ञान मिळाल्याने. आता क्षणभंगूर जेव्हा क्षण अंगूर झालं तेव्हा जो सब्बम क्षणिकम ते पुढे आलं सब्बम दुःखम. तर एक क्षण जर अंगूर झाला आणि पुढे जर आपण यदाकदाचित शिल्लक आहोत तर पाचवा क्षण ज्ञानामध्ये गोड गेला त्या अर्थी पुढचा एक क्षण ज्ञानामध्ये गोड जाऊ शकतो.
आणि सब्बम क्षणिकम सब्बम दुःखम, हे जे क्षण आहे तो क्षण भंगूर न राहता क्षण अंगूर झाला. पुढचा क्षण सुद्धा क्षण अंगूर ज्ञानामध्ये होऊ शकतो. आणि शेवटी जे त्याने म्हटलेलं आहे सब्बम शून्यम, सर्व निरर्थक आहे. पण कोणी सांगावं, आपल्या जीवनात किती क्षण असतील. त्यामुळे चालू क्षण ज्याने ज्ञानामध्ये व्यतीत केला त्याला तो क्षण आनंददायी झाला. त्याच्या दृष्टीने क्षण भंगूर नसून क्षण अंगूर गोड द्राक्षासारखं बनलं. त्याचा क्षण आनंददायी झाला. आणि तो जरी एक क्षण जगला तरी तो क्षण ज्ञानाने जगल्यामुळे तो आनंदाने आणि ज्ञानाने परिपूर्ण झाला. आणि तो क्षण सुद्धा खऱ्या अर्थाने त्याने साजरा केला, आनंदाने साजरा केला. म्हणजे तो शून्य न राहता पूर्ण झाला. म्हणून सब्बम क्षणिकम सब्बम दुःखम, सब्बम क्षणिकम सब्बम शून्यम, सब्बम सब्बम क्षणिकम सब्बम दुःखम सब्बम शून्यम. याचा अर्थ सर्व क्षणिक आहे, सर्व दुःखपूर्ण आहे आणि सर्व निरर्थक आहे. याचा उलटा संदेश जर आपल्याला पकडता आला तर प्रश्न करता जर आता निश्चित सत्य आणि असत्य याचं ज्ञान घेऊन त्याचं कुतूहल संपलं असेल तर त्या कुतूहल ज्यामुळे संपलं तो सत्य क्षण त्याचा जर त्याने अभ्यास केला तर त्याचा क्षण निश्चितच भंगूर न होता अंगूर द्राक्षासारखा गोड होईल. त्या कारणाने तो क्षण त्याचा दुःखपूर्ण न राहता आनंदपूर्ण होईल. आणि त्या कारणाने तो क्षण त्याचा निरर्थक न होता पूर्ण होईल. म्हणून निश्चितपणे ज्ञान आनंद आणि पूर्णत्वाने परिपूर्ण असणे, परिप्लुत असणे, भरलेले असणे यासाठी सत्य असत्य विवेक कळलाच पाहिजे. आणि एकदा जर मूळ सत्य असणे, आता हे जे असणे आहे ते दुसरं दिसतं काही नसून विश्वामध्ये जी अमर्त्य चेतना आहे ज्याला नॉन एन्ट्रॉपी म्हणतात, म्हणजे जी वापरून नष्ट होत नाही अशी जी मूळ चेतना आहे, जी कमी होत नाही जास्त होत नाही अशी जी अमर्त्य चेतना आहे तीच ते असणेपणी असलेलं पायारूप परमसत्य आहे. आणि त्याच्यावरती एक ही नॉन एन्ट्रॉपी झाली. दुसरी एन्ट्रॉपी. एन्ट्रॉपी म्हणजे पेट्रोल वापरलं, पेट्रोल संपलं, गाडी बंद पावली. म्हणून आपल्या शरीरामध्ये इंद्रियजन्य जी ऊर्जा आहे ती पेट्रोल सारखी आहे. पेट्रोल टाकलं, पेट्रोल संपलं, गाडी थांबली. तसंच इंद्रियातील शक्ती संपली, देह थांबला, देह पडला. परंतु इंद्रियात जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत त्या शक्तीचा वापर असणेपणा सद्वस्तू म्हणजे जी चिरंतर चेतना आहे तिच्या ज्ञानामध्ये घालवला तर शक्यता अशी आहे की त्या चिरंतन चेतनेच्या प्रसारामुळे आपलं हे जीवन, आपले सर्व क्षण भंगूर न होता ते अंगुरासारखे गोड होतील. आपण ज्ञान आणि आनंदाने परिपूर्ण होऊ. आणि ज्ञान आणि आनंदाने परिपूर्ण झालेलं हे आपलं जीवन, आपले सर्वच जीवनातील सर्वच क्षण खऱ्या अर्थाने शाश्वत सत्यामध्ये आपण खर्च केले तर देह पडल्यानंतर सुद्धा आपल्यातील आत्मतत्व म्हणजे इंद्रियजन्य शक्ती नष्ट होणारी आहे. पण तू इंद्रियजन्य शक्ती आणि इंद्रिय आणि स्थूल सूक्ष्म कारण देह महाकारण देह एकत्र करून हा जो देह निर्माण ज्यामुळे झाला ती आपल्यामध्ये एक इन्फिनिट शक्ती आहे. म्हणजे आपल्यामध्ये जी इन्फिनिट शक्ती आहे, वापरून नष्ट न होणारी शक्ती आहे, ते आत्मतत्व जाणणं म्हणजे आपलं शुद्ध असणे पण जाणणं. आणि आपलं शुद्ध असणे पण जाणलं की कधीच आपण म्हणत नाही की मी नव्हतो. जरी मी नव्हतो म्हटलं तरी नव्हतो म्हणणारा कोण? तो आहेच. म्हणून माणूस म्हणतो मी मेलो मेलो, तेव्हा लोक म्हणतात अरे मेलो मेलो म्हणतोस पण तू आहेसच. म्हणून एका कृष्णमूर्तींच्या छान उत्तराने हा विषय संपवतो. कृष्णमूर्ती एका ठिकाणी लेक्चर देत होते आणि तेव्हा एक माणूस उठला
आणि मला सर यू आर टॉकिंग ऍब्सर्ड, तुम्ही काहीतरी विचित्रच बोलताय. आय एम डाईंग हिअर बिकॉज ऑफ कॅन्सर. मी इथे कॅन्सरमुळे मरतोय आणि तुम्ही काय वाटेल ते बोलताय. तेव्हा ते म्हणले सर प्लीज सिट डाऊन, यू आर नॉट डाईंग, यू आर लिसनिंग. अरे मी जर कॅन्सरमुळे मरतो असं जर तू जाणत असशील तर मरणारा जाणतो त्या अर्थी तो आहेच. म्हणून कृष्णमूर्ती म्हणतात बाबा रे तू मरत नाहीस आहेस, तू आहेस. नुसताच आहेस नाही तर तू मला ऐकतोयस. ज्या अर्थी तू म्हणतोस की मी काहीतरी विचित्र बोलत आहे त्या अर्थी माझं बोलणं ऐकण्यात तू दंग आहेस. आणि असं असताना सुद्धा जर तू म्हणत असशील मी कॅन्सरमुळे मरतोय, तुम्ही काय विचित्र बोलताय, तर तू कॅन्सरमुळे मरत नाहीस आहेस, तू माझं म्हणणं नीट लक्षपूर्वक ऐकतोयस. असंच ऐकत राहा, असंच ऐकत राहा, असंच ऐकत राहा. शुद्ध असणे पण शाश्वत मूल्य म्हणून पकडत राहा, पकडत राहा, पकडत राहा. तुझा प्रत्येक क्षण भंगूर न होता अंगूर गोड होईल. प्रत्येक क्षण गोड झाल्यामुळे तो क्षण दुःखदायी नसताना आनंददायी ज्ञानदायी होईल. आणि त्या कारणाने तुझे संपूर्ण जीवन आणि संपूर्ण जीवनातील क्षण सुख आनंद समाधान आणि ज्ञानाने परिपूर्ण होतील. आणि अशा अर्थाने शाश्वत सत्य जाणण्याचा जो खराखुरा परिणाम आहे तो माणसाला जेव्हा कळतो तेव्हा माणूस देहात असताना निश्चित जाणतो की देह पडला तरी सुद्धा जसं जमिनीतलं पाणी बाहेर येतं, झरा नदी नाले ओहोळ समुद्र वाफ परत आकाशात जातं आणि थंडावा लागून परत पाणी पडतं आणि जमिनीत येतं, तसं अव्यक्तातून व्यक्तामध्ये आणि परत अव्यक्तामध्ये हा जसा जीवनाचा म्हणजे पाण्याचा प्रवास सुरू असतो तसाच आपल्यातील आत्म्याचा प्रवास अव्यक्त व्यक्त अव्यक्त असा सतत चालू असतो. अशा अर्थाने हा जो चिरंजीव असणेपणाचा प्रवास आहे ते चिरंजीव असणे पण हेच आपलं परमसत्य आहे. बाकी मी नारायण आहे, मी पाटणकर आहे नाही, नारायण असो पाटणकर असो आहे अशी हे महत्वाचं आहे. म्हणून आपण आहोत हे परमसत्य आहे आणि असं आहोत तसं आहोत हे येणारं जाणारं म्हणून अर्थातच ते असत्य आहे. तेव्हा सत्यासत्य किंवा वस्तू सद्वस्तू सद असत विवेक कळल्याने आपण केवळ आहोत 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 आहोत. आपलं असणे पण पूर्ण सत्य पूर्ण सत्य पूर्ण सत्य आहे. मग नामरूप येईल जाईल, रंग बदलेल, जात कुल बदलेल, देश बदलेल, परंतु आपलं असणं पण शाश्वत आहे हे कळल्याने माणसाला जो उत्साह निर्माण होतो त्या उत्साहाच्या भरात तो आपलं पूर्ण जीवन आनंदाने परिपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण आणि सुखशांती समाधानपूर्ण जगू शकतो. हाच सत्यासत्य विवेकाचा, हाच नित्य वस्तू विवेकाचा खराखुरा चिरंजीव फायदा आहे. अस्तु. धन्यवाद.